तुमच्यापैकी कोणाला आंबे खूप आवडतात? त्यांनी हात वर करा पाहू. समजा 13 मुलांना आंबे आवडतात. आता लिची आवडणाऱ्यांनी हात वर करा बरं. हे 7 जण झाले. कलिंगड कोणाला आवडतं? 5 मुलांना. आणि संत्र? अरे वा, 3 मुलांना. आपल्या 5वीच्या वर्गातून आपण ही माहिती गोळा केली. आता किती जणांना आंबा आवडतो, संत्र आवडणारे किती जण आहेत, असं कुठलं फळ किती मुलांना आवडतं हे लक्षात ठेवणं जरा अवघडच आहे का नाही? आपण ही माहिती लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी पद्धत पाहूया. चित्र वापरून एक तक्ता टेबल तयार करायचं. म्हणजे आता बघा, फळ आणि आवडणाऱ्या मुलांची संख्या. आंबा 13, लिची 7, कलिंगड 5 आणि संत्र 3. या टेबलमुळे यापैकी प्रत्येक फळ नेमकं किती मुलांना आवडतं हे आपल्या पटकन लक्षात येतं. या तक्त्यावरून ही माहिती किंवा आकडेवारी मांडण्यासाठी चित्रांचा वापर केला आहे, म्हणून याला चित्रालेख असं म्हणतात. आता आपण अजून एक उदाहरण बघूया. तुमच्या आवडत्या खेळाचं. तुमच्या वर्गात 70 मुलं आहेत. त्यातल्या 20 जणांना फुटबॉल आवडतो, 15 मुलांना क्रिकेट आवडतं, 5 मुलांना व्हॉलीबॉल आणि 30 मुलांना खो खो. आता आपण हे स्माइलीच्या माध्यमातून दाखवूया. एक स्माइली म्हणजे एक मूल असं समजायचं. आता 70 मुलं दाखवायला 70 स्माइली हे जरा अतिच होईल, बरोबर? मग हे सुटसुटीत कसं करायचं? बघा, 20, 15, 5 आणि 30 या सगळ्या संख्यांना 5ने पूर्ण भाग जातो. आपण एक प्रमाण ठरवूया. 5 मुलं बरोबर एक स्माइली. आता आपण चित्रालेख काढूया. खेळ आणि मुलांची संख्या. 20 भागिले 5 बरोबर 4. म्हणजेच फुटबॉल बरोबर 4. 4 स्माइली. 15 भागिले 5 बरोबर 3. म्हणजे क्रिकेट बरोबर 3 स्माइली. 5 भागिले 5 बरोबर 1. व्हॉलीबॉल 1 स्माइली. 30 भागिले 5 बरोबर 6. खो खो 6 स्माइली. प्रमाण काय वापरलं आपण? स्माइली बरोबर 5 मुलं. या चित्रालेखावरून काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला अगदी सहज मिळू शकतात. सगळ्यात लोकप्रिय खेळ कोणता? खो खो. सगळ्यात कमी लोकप्रिय खेळ कोणता? व्हॉलीबॉल. क्रिकेटचा खेळ किती मुलांना आवडतो? 3 स्माइली. म्हणजे नक्की किती? 1 स्माइली म्हणजे 5 मुलं. म्हणून 3 स्माइली मिळून झाली 5 गुणिले 3 बरोबर 15 मुलं. म्हणजे क्रिकेटचा खेळ 15 मुलांना आवडतो. फुटबॉल आवडणाऱ्या मुलांची संख्या क्रिकेट आवडणाऱ्या मुलांपेक्षा कितीने जास्त आहे? फुटबॉलच्या 4 स्माइली दिसत आहेत आणि क्रिकेटच्या 3. 4 वजा 3 बरोबर 1 स्माइली आणि 1 स्माइली म्हणजे 5 मुलं. म्हणजे फुटबॉल आवडणाऱ्यांपेक्षा क्रिकेट आवडणाऱ्यांची संख्या 5नी जास्त आहे. आता आपण चित्रालेख कसे काढायचे ते पाहू. खाली दिलेल्या कृती बरोबर त्याच क्रमाने करायच्या. माहिती गोळा करायची, योग्य चित्र किंवा चिन्ह निवडायचं, एक प्रमाण ठरवायचं, चित्रालेखाचे योग्य ते रकाने तयार करायचे, खाली आपण वापरलेलं प्रमाण नमूद करायचं. आपल्या गावातल्या प्राणी संग्रहालयात गेल्या आठवड्यात किती लोक येऊन गेले ते खालील तक्त्यात दिलंय. वार आणि आलेल्या माणसांची संख्या. सोमवारी आले 300, मंगळवारी 200, बुधवारी 400, गुरुवारी 800, शुक्रवारी 700, शनिवारी 1000, रविवारी 900. आपण स्माइली ही खूण वापरून एक चित्रालेख तयार करूया. पहिली पायरी, माहिती ही दिलेली आहे. दुसरी पायरी, चिन्ह निवडणे. स्माइली हे चिन्ह दिलेलं आहे. तिसरी पायरी, प्रमाण. सर्व आकडे 100च्या पटीतलेत, म्हणून 1 स्माइली बरोबर 100 लोक हे प्रमाण आपण ठरवूया. चौथी पायरी, चित्रालेखाचे रकाने तयार करणे. वार, आलेल्या लोकांची संख्या आणि स्माइली. ओके.
300 भागिले 100 बरोबर 3. त्यामुळे सोमवारी 3 स्माइली. 200 भागिले 100 बरोबर 2 म्हणजे मंगळवारी 2 स्माइली. 400 भागिले 100 बरोबर 4 म्हणजे बुधवारी 4 स्माइली. 800 भागिले 100 बरोबर 8 म्हणजे गुरुवारी 8 स्माइली. 700 भागिले 100 बरोबर 7 म्हणजे शुक्रवारी 7 स्माइली. 1000 भागिले 100 बरोबर 10 म्हणजे शनिवारी 10 स्माइली. 900 भागिले 100 बरोबर 9 म्हणून रविवारी 9 स्माइली. 5वी पायरी प्रमाण नमूद करणे. स्माइली बरोबर 100 लोक. या चित्रालेखाकडे नजर टाकली की काही गोष्टी अगदी पटकन लक्षात येतात. उदाहरणार्थ सर्वात जास्त लोक शनिवारी आले होते आणि सर्वात कमी मंगळवारी. आठवडाभरात एकूण 43 स्माइली म्हणजे 43 गुणिले 100 म्हणजेच 4300 माणसं प्राणी संग्रहालयात येऊन गेली. आपण काय शिकलो? आपल्याला नेहमी दिसणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवता येते. उदाहरणार्थ आपल्या ग्रंथालयात कोणत्या प्रकारची पुस्तकं आहेत, आपल्या सोसायटीत किंवा परिसरात कुठल्या प्रकारची वाहनं आहेत. चित्रांचा उपयोग करून माहिती तक्त्याच्या स्वरूपात कशी सादर करावी, त्या चित्रालेखाचा योग्य तो अर्थ कसा लावावा. स्वाध्याय. या चित्रालेखात शाळेच्या बागेतल्या फुलांची माहिती दिली आहे. ती नीट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. प्रमाण: 1 फूल किंवा चित्र बरोबर 20 रोप. रोप फुलांची संख्या: गुलाबाची 4 फुले, झेंडू 2 फुले, सूर्यफूल 5 फुले. प्रश्न: गुलाबाची किती रोपं आहेत? फुलांच्या रोपांची एकूण संख्या किती? आणि झेंडूपेक्षा सूर्यफुलांच्या रोपांची संख्या कितीने जास्त आहे?